असेल किंवा आपला ऍक्सिडेंट झाला, थोडीशी स्थिती जरी असेल तर आपण 108 ला कॉल करू शकतो ॲम्ब्युलन्स. जर एखादा बेशुद्ध पडलाय, आपण एक नवीन CPR एक प्रकार आहे, तो माणूस कसा त्याचं थोडंसं माहिती घेत जाऊ युट्यूबवर बसल्या. आपण ड्रायव्हिंग आता कायम करणार, एखाद्याचा जीव आपल्यामुळे वाचला तर आता काय तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही, तुमचं नाव द्यायची गरज नाही. त्याचा कायदा आलेला आहे, त्याचं आपण लावलेलं बी आहे तिथं. जिना चढताना गुड सॅमॅरिटन म्हणून एक ऍक्ट आले गव्हर्नमेंटचा, 25,000 रुपये बक्षीस आहे त्या माणसाला, आणि सेंट्रल लेवलला त्याला पुरस्कार 1,00,000 रुपये बक्षीस म्हणजे केंद्राकडून. तर लक्षात ठेवा, एखाद्याचा जीव वाचत असेल, आपण पूर्ण बघितलं असता व्यवस्थित व्हिडिओ काढायचा नाही, तर त्या माणसांना काय काढता येईल, मदत करता येईल, 108 ला पहिला कॉल करायचा आणि मग आपलं काम चालू करायचं. शक्यतो आपल्याला जमत असेल तर CPR द्यायचं. CPR म्हणजे काय असतं की 4 ते 5 सेंटीमीटरचा दाब देऊन आपण त्या छातीवरती पंपिंग करायचं. आपल्या घरातला माणूस असेल तर त्याला तोंडाने बी आपल्याला श्वास देता येतो. तर आता ते बाहेरच्या माणसाला तसं करायचं नाही, कारण त्याची हिस्ट्री माहीत नसते आपल्याला. आपल्या घरातलं असेल तर बिनधास्त, घरात बी एखादा माणूस बेशुद्ध पडला समजा, CPR वर माणूस जिवंत होतो. लक्षात घ्या, झालेले आहेत असे लाईव्ह केसेस आहेत. आपले तर हार्ट स्पेशलिस्ट आहेत सावंत सर म्हणून, हृदय मित्र म्हणून. मी कधी सिटी पॅडच्या पलीकडे गेला तर त्यांचं क्लिनिक आहे, खूप म्हणजे ते भारी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे CPRचं. ह्या CPR मध्ये काय असतं, ऍक्सिडेंट झाला, एखादा माणूस बेशुद्ध पडला तर ते फायद्याचं, त्याला पाणी द्यायचं नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. पण आपलाच ऍक्सिडेंट झालाय, आपल्याला एखाद्याने मदत केली, जीव वाचला तर. आणि कधी पण लक्षात ठेवा, गाडी अचानकपणे गोंधळून जायचं नाही. गाडी एक्सप्रेस हायवेला जावं, समोर डायरेक्ट ट्रॅफिक झाले, जाम झाले, एकदम कंट्रोलमध्ये पहिला ब्रेक देऊन क्लच देऊन थांबायचे काम करायचं. तिथल्या गडबडीत गिअर बदलायला जायचं नाही. नंतर आपण काय करतो, गिअरला काहीच करू नका, पहिले गाडी स्लो होऊ द्या, गाडी काय स्थितीला आहे, काय स्पीडला आहे बघा, मग गिअर चेंज करा. आपण काय करतो, गोंधळून जायला बघतो, तिन्ही कामं कशी करू, काहीच करू नका. स्टेअरिंग धरा, नुसतं क्लच ब्रेकवर ब्रेक क्लचचं काम करा. थांबल्यानंतर ठरवू आपण काय स्पीड आहे, आपला काय गिअर पाहिजे. डायरेक्ट 0 स्पीड झाला तर पहिला गिअर घ्या. जर गाडीचा स्पीड असेल कंटिन्यू मध्ये 20 वगैरे तर सेकंड थर्डला राहू द्या. असं त्याचे नियम. गाडीची तुमची गाडी किती CC आहे, मग गाडी जर XUV असेल 1500 CC तर कधी कधी तुम्हाला गतिरोधकला गिअर बदलायची गरज, त्या सिच्युएशन नुसार त्या रस्त्यानुसार ठरवायचं. प्रत्येक वेळेस माझाच नियम लागू करा असं नाही म्हणत आहे, त्यावेळेस लक्षात ठेवायचं. आता रिव्हर्स घेताना लक्षात ठेवा, रिव्हर्स घेताना पहिलं मिररमध्ये कॅमेरामध्ये दिसतं सगळं, पण जे त्याच्या व्यतिरिक्त काही कॅमेराच्या खाली बी असू शकते, एखादं प्राणी झोपलेला असू शकतो, लहान मुलं. पार्किंग मधून गाडी काढताना कधी गाडीच्या बाजूने एक चक्कर मारायची, मग गाडीत बसायची. हे बेसिक गोष्ट आहे. वाटतं तुम्हाला हे म्हणजे त्याच्या मागे खरंच सायन्स आहे की लहान मुलं लपाछपी खेळलेले असतात, झालेल्या आहेत घटना. म्हणजे आम्ही त्याचा स्टडी केलेला आहे की आता आपली त्यामध्ये PhD चालू होणार, रोड सेफ्टीमध्ये मी करणार, त्याच्यावरती आता काम चालू आहे बरेचसं. पण हे लोकांना आपण एवढं सगळं दिल्यावर बोर होतात, म्हणून मी शॉर्टमध्ये सांगतोय रोडचे सायन्स, एक्सप्रेस हायवे काय, नॅशनल हायवे काय, बोगद्यात काय करायचं, बोगद्यात काय करायचं आपण शॉर्टमध्ये 2च वेळेत दिलेलं आहे. तुम्ही इथे येऊन बसून 1 तासभर अर्धा तास वाचून गेला तरी भरपूर आहे. हजारदाच लाईट लावायचे राहिली आहेत, लक्षात घ्या. जर लोकांना 4 इंडिकेटर लावायची सवय आहे, तुम्हाला दिसतात लोक बघा, 4 इंडिकेटर कधी असतात तर गाडी इमर्जन्सी थांबलेली आहे, ब्रेकडाऊन झालेली आहे, फक्त हेडलाईट ऑन करायची. आणि आता ते बरेचसे लाईट आलेत व्हाईट कलरच्या वगैरे, प्रोजेक्टर लाईट वगैरे, त्याच्यामुळे समोरच्याला त्रास होतो. लावा, लावण्याबद्दल नाही, पण ते एक लिमिटेशन मध्ये लावा, आपल्याला व्यवस्थित दिसलं पाहिजे अशा लावा. समोरच्याला त्रास होणे, येलो कलर, रेड कलर जोरात काम आहे सध्या. थार वीर बघताय तुम्ही, आता तुम्ही थारचा ऍक्सिडेंट बघितला, ते वारजेचे होते उत्तम नगर, कशामुळे झाला माहिती आहे?